हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मस्त संडे आणि मी सकाळपासून काही शूट नाही केलं आणि काल पण सुट्टीच होती, पण मी थोडी आजारी होते त्याच्यामुळे मी एवढं काही जास्त शूट नाही केलं. त्याच्यामुळे म्हटलं चला आता आज बरं वाटतंय तर मग दिवसभर घरातली कामं पण केली आणि आता मला जायचे भाजीपाला आणायला. तर मस्त असं रेडी होऊन आम्ही दोघं पण जाणार आहे भाजीपाला आणायला. आणि आता लवकरच आहे ना माझ्या भावाचं लग्न आहे, सो मी लग्नाला जाणार आहे. त्यासाठी मी एक असंच पार्सल मागवलं होतं, ज्याच्यात की आहे मी तुम्हाला खोलून दाखवते. जस्ट अ सेकंड. हे पार्सल केवढे पॅक असतं ना, खोलता पण येत नाही लवकर. तर यात मी मागवलेली आहे याला काय म्हणतात, लिप लायनर. सो लेट्स ट्राय दिस. आणि हे जस्ट 60 रुपयाचं आहे, सो जास्त महाग पण नाही आहे. मला पाहिजे होतं लिप लायनर म्हणून मी मागवलं तर लग्नासाठी. चला आता आम्ही जातो भाजीपाला आणायला. येता ना? हा येतो ना. आणि ना माईकून चुकून आज वैभवचा मोबाईल पडला डिस्प्ले पूर्ण तोडून टाकला आणि त्याचा फोटो डिस्प्ले गेला. म्हणजे 2 मोबाईल आहे वैभवकडे, एक आयफोन आणि एक दुसरा अँड्रॉइड. तर तो अँड्रॉइड तो पहिलेच खराब झालेला होता, पण त्याच्यात आज तो माझ्याकडून पडला तर त्याचा पूर्ण डिस्प्ले गेला. आणि आता तो त्यांना काय त्या मोबाईल डबूला काय माहिती, पण तोच नीट करून लागत आहे. मग आता ते पण डिस्प्ले टाकायला जायचंय. आणि तर माझ्या भावाचं लग्न आहे, तर मग आम्ही वैभवला शर्ट घ्यायला चाललोय. लास्ट वीकमध्ये पण गेलो होतो, पण तेव्हा त्यांना तिथं आवडलं नव्हतं. मग आता त्यांना शर्ट घ्यायला चाललोय. काय स्कूलचा युनिफॉर्म दिसू राहिला फुल, मराठी शाळेचा. आम्ही बघितले, आम्हाला आवडली नाही. आता आम्ही चाललोय दुसरं दुकान. माहित नाही मग आम्हाला चांगला कुर्ता भेटेल की नाही. एकतर एवढं दुकान मी माहित नाही की कुठं चांगले कपडे भेटतील म्हणून. तीन दुकानात फिरून आम्ही बाहेर आलो. बुलेट घेतली. 5वं दुकान. दुकानं फिरून परत तिथे गेलो, तिथे चालू तिथे. आता हे 10वं दुकान. आम्ही ऑलमोस्ट आज 9 ते 10 दुकानं फिरलो आणि आम्हाला एक पण चांगला शर्ट नाही भेटला वैभवसाठी. मग त्यानंतर आम्ही भाजीपाला घेऊन घरी आलो. मी तो भाजीपाला वगैरे ठेवला फ्रीजमध्ये आणि मग डोसे बनवले, जेवण केलं आणि आता आम्ही जाणार आहे खाली वॉकसाठी. आणि आज इंडियाची मॅच वाटतं, म्हणून हे कंटिन्यू तोंडासमोर मोबाईल घेऊन बसलेले. इंडिया जिंकलं पाहिजे, कळलं? तुम्ही पाहिले नाही इंडिया जिंकणार आहे का? आम्ही सपोर्ट करणार आहे. ॲटलिस्ट प्रत्येक भारतीयाला वाटायला पाहिजे आणि मला वाटतं पण
इंडिया जिंकावं पुढं जावं. जिंकल ना, का बरं नाही जिंकणार? चला मस्त वॉक वगैरे करून येऊ, मग झोपू, कारण उद्या आहे ऑफिस. मला जायचं ऑफिसला, हे तर वर्क फ्रॉम होम आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मस्त सुट्टी आहे, सॅटर्डे. मी मस्त रेडी झाले. दुपार म्हणजे संध्याकाळी व्लॉग स्टार्ट करते, कारण सकाळी साफसफाई करण्यात आवरण्यात पूर्ण टाईम गेला. आणि मग आता संध्याकाळ झाली, थोडी भूक लागली, म्हटलं खायला काहीतरी करावं. तर चला तुम्हाला पण दाखवते मी काय करते. आणि आता मला आठवलं की सकाळी दूध संपलं आहे, तर दूध पण घेऊन येते मस्त चहा बनवायला. तर चला पहिले खाली जाऊन दूध आणि ते आणते आणि मग भेटूया पुन्हा. दूध आणि तिथे घेऊन आले, पहिले तर चहा पिते आणि मग काहीतरी खायला बनवते. कारण घरात आता भाजीपाल्यामध्ये फक्त कोथिंबीर, बटाटा आणि टोमॅटोच उरलं आहे. भाजीपाला पण आणायला लागेल, पण आता ठीक आहे, जेवढं आहे त्याच्यात काहीतरी मस्त बनवते. आणि तुम्हाला पनीर पण बनवायचं आहे, त्याच्यासाठी पण काही दूध तापवते. पहिलेच आता मी पांढरा भात बनवून घेते. जे मी बनवणार आहे त्याच्यासाठी व्हाईट राईस लागतोय. तांदूळ कुकरमध्ये घेतले आणि हे इंद्रायणी तांदूळ आहे, जे की आम्ही ना वाईफ आउटच्या फ्रेंडकडून घेतो. त्यांच्या घरचे असतं, खूप मस्त आहे, त्यांचा वास पण इतका छान आहे, खूप छान तांदूळ आहे. आणि जोपर्यंत तिकडं भात शिजतोय, इकडं मी बनवते पनीर. आणि पनीरसाठी घ्यायचं लिंबू आणि असं वाटी सगळं लिंबाचा रस काढून घ्यायचा. ठीक आहे. आणि हा लिंबाचा रस टाकायचा दुधात. मग थोडं हलवून घ्यायचं. वाटलंच तर तुम्ही आणखी पण टाकू शकता, जर तुमचं दूध फाटलं आहे. माझं फाटायला लागलं. पनीर करून ठेवलंय, भात पण ऑलमोस्ट शिजलाय. आता आपण करणार आहे ठेचा त्याच्यासोबत. खलबत्त्यात बनवते मी मिरचीचा ठेचा. पुन्हा थोडंसं तूप टाका आणि थोडी टाका मोहरी. ही झाली आपली तुपाची फोडणी रेडी. मी बनवले कर्ड राईस विथ ग्रीन ठेचा, म्हणजे कर्ड राईस विथ आपला शेंगदाण्याचा आणि मिरचीचा ठेचा त्याच्यासोबत. आणि हे कॉम्बिनेशन मी एका इंस्टाग्रामवर पाहिलं होतं आणि ते खूप मस्त लागतं, खूप टेस्टी लागतं. तुम्ही पण एकदा ट्राय करा. ठीक आहे, तर हे असं दिसतं तर खूप मस्त आणि टेस्ट पण खूप छान आहे. चला आता मी मस्त खाते आणि मग बघूया. संध्याकाळचे 6 वाजता आणि माझं जेवण झालंय संध्याकाळचं. खूप मस्त लागलं आणि एवढं स्पायसी होतं, तुम्हाला दिसत असं मला किती घाम आलाय. एवढं तिखट होतं पण खूप टेस्टी झालं होतं. आता मी म्हणलं की थोड्या वेळानं खाली जाऊन चक्कर मारून येते. तोपर्यंत वैभव पण येतील, ते क्रिकेट खेळायला गेलेले. आणि आता वैभव पण घरी आले, सो आम्ही दोघं चाललोय खाली वॉकसाठी. कशी होती मग तुमची क्रिकेटची मॅच? पहिली मॅच हारलो, तर दुसरी मॅच जिंकलो. आता संध्याकाळी 8 वाजता आहे आणि उद्या 1. ऑर्डर जास्त झाली नाही. चला आता वॉकला जायचंय, कारण आमच्या मॅडम दिवसभर घरात बसून होत्या. मग घरात बसल्यावर काय रिकामे उद्योग सुचतात, म्हणजे खाली जायचंय हे विचार आलाच ना? नाही, कधी नाही. मला काल दम दिलेला आहे. तू जर खाली जायचं म्हणली, फिरायला जायचं म्हणली तर सांगा तुम्ही काय दम दिला. दम कॅमेऱ्यावर नाही सांगू शकत, कारण तो लई डेंजर दम होता. ठीक आहे, त्याच्यामुळे मी आज कुठं बाहेर जायचं नावच नाही काढले. नाव नाही काढलं, पण संध्याकाळी आलंच ना मनात विचार. एवढा दम मोठा देऊन बी संध्याकाळी नाही, तुम्ही हे चालेल मला म्हणे चला मग खाली जाऊ, चालेल. मी म्हणलं नको, मला नाही यायचं. बघितलं कसं राहतं, कुठला राग कुठं काढायचा. सायली इथे गाडी चालवते. काय ग, तू तर म्हटली होती ना खाली जायचं म्हणजे कुठं नाही जायचं. हे असं राहतं बा, खाली गेला म्हणजे
स्कूटीला चक्कर. चक्कर. एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहे तर काय. आणि गावाकडे किती सुखदायी जीवन आहे. गार्डनमध्ये आम्ही वॉकसाठी आलो. म्हणजे आलो त्रास होतो फिरत तिथे दिसलं, म्हणलं चला थोडा वेळ वॉक करू. बिझी ॲज युजल बिझी म्हणलं ॲज युजल. आणि जाता म्हणलं थोडा भाजीपाला पण घेऊन जाऊ, कारण तुम्हाला सांगितलंच नाही काही राहिलं नाही भाजीपाला, तर ते पण काम होईल. मस्त गार्डन आहे असं छान आहे, छोटे म्हणून वॉकला. आणि खतरनाक भारी, पण चिल मध्ये येऊन बसू शकतो आपण. इथं ध्यान करूनच मनावर कंट्रोल होतं ना. तुमचं चित्त तर कधी शांत राहतच नाही. कायम त्या ग्राउंडवर कायम क्रिकेटच्या ग्राउंडवर आणि मोबाईल मध्येच दिवस आणि रात्र. ऍटलिस्ट क्रिकेटमध्ये हेल्थ तरी चांगली राहते ना. तर आज मी बनवणार आहे स्वयंपाकात काजू पनीरची भाजी. जे मी काल पनीर बनवले त्याचीच भाजी बनवणार आहे. बघू आता, व्हिडिओ बघूनच करणार आहे म्हणून. असं काहीतरी आता मी सगळं परतून घेते, नंतर हे मिक्सरमधून काढणार. आणि ना मी कुठली पण भाजी बनवू शकते, पण पनीरची भाजी माझ्याकडून एकदा दोनदा बनवली मी याच्या आधी, पण कधीच चांगली नाही बनत. आता हा ट्राय आहे, माहीत नाही कशी बनते कशी नाही. वैभवला तर अजिबात आवडत नाही मी बनवलेली पनीरची भाजी, पण मी बनवलं होतं काल पनीर, तर म्हटलं ट्राय तर करू, काय सांगता येतं, तर चांगली झाली तर चला. गाईज भाजी तर बनली आहे, माहीत नाही आता कशी बनली आहे, खाल्ल्यावरच कळल. वैभव सांगतील त्यांना आवडली की नाही. डोंट नो, चांगली झाली तर मी तुम्हाला सांगाल ही रेसिपी ट्राय करा म्हणून, कारण आय एम नॉट शुअर की चांगली झाली की नाही, पण ठीक आहे. कशी वाटली भाजी? मी व्हिडिओमध्ये म्हटलं की मी सांगन तुम्हाला वैभवला कशी वाटली ते विचारून. आवडली का? टेस्ट पण आवडली, मस्त झाली. हॉटेलपेक्षा खरंच चांगली झाली ना. ऑइली ना काही जास्त मसाला, सिंपलच केली.